नमस्कार मित्रांनो, आयुष्यात पैसा, नाव आणि गाडी बंगला कितीही कमवला तरी एका गोष्टीची भीती नेहमीच असली पाहिजे, ती म्हणजे कोणाची लागलेली बद्दुआ। आपल्या आयुष्यात असे 6 लोक असतात ज्यांचं मन जर दुखावलं आणि त्यांच्या तोंडून तळतळाट निघाला तर मोठे मोठे राजे महाराजे सुद्धा मातीत मिसळले आहेत। मग आपण तर खूप लहान आहोत। तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, पण या 6 लोकांचा अपमान कधीच करू नका, कारण यांचा आशीर्वाद तुम्हाला स्वर्गात नेऊ शकतो तर यांची बद्दुआ सगळं काही उद्ध्वस्त करू शकते। ते लोक कोणते? चला आजच्या व्हिडिओ मध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। नंबर 1, आई वडील, ज्यांनी आपल्याला या जगात आणलं, स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं आणि स्वतःचे कपडे फाटलेले असताना आपल्याला नवीन कपडे घेऊन दिले। त्या आई वडिलांपेक्षा मोठा देव या जगात दुसरा कोणताच नाही। आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी आणि समाजात ताठ मानेने उभं राहण्यास सक्षम करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून संपूर्ण आयुष्याचं रान केलं। आज आपण मोठे झालो आहोत, स्वतःच्या पायावर उभे राहिलो आणि 4 पैसे कमवायला लागलो, म्हणून जर आपण त्यांनाच विसरलो किंवा आपल्या वाईट वागण्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले तर आपल्यासारखं कमनशिबी आणि दुर्दैवी माणूस दुसरा कोणीच नाही। आई वडिलांचा मनापासून मिळालेला आशीर्वाद हा माणसाला जगातील सर्वात मोठं सुख, समृद्धी आणि समाधान देतो। पण जर म्हातारपणात तुम्ही त्यांनाच गृहीत धरलं, त्यांना त्रास दिला किंवा त्यांच्या हृदयातून तुमच्यासाठी तळतळाट निघाला तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगातली कोणतीही श्रीमंत, अथांग पैसा किंवा मोठी ताकद तुम्हाला आयुष्यात कधीच सुखी ठेवू शकत नाही। पैसा आज आहे तर उद्या निघून जाईल, पण आई वडिलांची माया पुन्हा मिळणार नाही। त्यामुळे आयुष्यात तुम्ही कितीही यशस्वी व्हा, पण आपल्या आई वडिलांना कधीही उघड्यावर पाडू नका आणि त्यांचं मन चुकूनही दुखवू नका। नंबर 2, गुरु, ज्यांनी योग्य रस्ता दाखवला। आयुष्यात ज्यावेळी आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे कधीच समजलं नव्हतं, तेव्हा आपल्याला हाताला धरून योग्य रस्ता दाखवणारा माणूस म्हणजे गुरु। गुरुने दिलेले शिक्षण आणि ज्ञानामुळे आज आपण समाजात ताटमान करून जगतोय आणि स्वबळावर 4 पैसे कमावत आहोत। पण आजकाल बरीच लोक थोडी मोठी झाली आणि मग नाव आणि पैसा मिळवला की ज्या गुरूंनी आपल्याला शून्यातून घडवलं त्यांनाच कमी लेखायला लागतात किंवा त्यांचा अपमान करतात। ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे। गुरूंचा आदर सत्कार केला तर तुमची बुद्धी आणि यश दिवसेंदिवस वाढतच राहतं, पण जर गुरुचा अपमान करून त्यांचा तळतळाट घेतला तर तुम्ही मिळवलेलं सगळं ज्ञान, नाव आणि श्रीमंती एका क्षणात धुळीला मिळते। म्हणून आयुष्यात कितीही मोठे व्हा आणि श्रीमंत व्हा, पण ज्याने आपल्याला मार्ग दाखवला त्या गुरुचे उपकार आणि उपदेश कधीच विसरू नका। नंबर 3, गरीब, असहाय्य आणि कमजोर लोक, ज्या माणसांजवळ स्वतःचे रक्षण करायला पैसे, ताकद किंवा कोणाचा मोठा पाठिंबा नसतो त्याचा खरा पाठीराखा थेट देव असतो। कित्येकदा लोक आपल्या पैशाच्या आणि ताकदीच्या जोरावर एखाद्या गरीब आणि हतबल माणसावर अन्याय करतात किंवा त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात। तो निष्पाप आणि कमजोर माणूस तुमच्याशी भांडू शकत नाही किंवा तुम्हाला उलट उत्तर देऊ शकत नाही, पण जेव्हा तो गप्प राहून डोळ्यात अश्रू आणतो आणि त्यातून तळतळतो तेव्हा त्याची ती बद्दुआ थेट ईश्वराच्या दरबारात पोहोचते। गरीब आणि असहाय्य माणसाचा तळतळ असा असतो जो मोठे मोठे साम्राज्य आणि श्रीमंती क्षणात मातीत मिसळवतो। कोणाच्या मजबुरीचा किंवा लाचारीचा कधीच फायदा घेऊ नका। देवाने तुम्हाला ताकद आणि पैसा दिला असेल तर कोणाचा तरी भक्कम आधार बना, पण एखाद्या गरीब कमजोर माणसाला त्रास देऊन त्याची बद्दुआ कधीही आपल्या पाठीशी बांधू नका। नंबर 4, घराची स्त्री, आई, बहीण, पत्नी, मुलगी। स्त्री ही कोणत्याही घराचा मुख्य आधार, खरी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मानली जाते। ज्या घरात स्त्रीचा मनापासून आदर होतो, तिच्या विचारांना आणि मताला सन्मान दिला जातो, तिथे सुख, शांती आणि समृद्धी नेहमी वास करते। स्त्री ही केवळ एक कुटुंब चालवणारी व्यक्ती नसते, तर ती संपूर्ण घराला एकत्र बांधून ठेवणारा मुख्य धागा असते। पण आजच्या समाजात बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की घरातल्या स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते, तिचा सतत अपमान केला जातो, तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जातो। लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या स्त्रीच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहतात ते घर कितीही श्रीमंत किंवा आलिशान असलं तरी हळूहळू उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही। आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी
यांपैकी कोणाचंही मन जरी तुमच्या वागण्याने, बोलण्याने किंवा अन्यायाने दुखावलं गेलं आणि तिच्या मनातून तळतळाट निघाला तर तुमच्या घरातली बरकत आणि समाधान कायमचं निघून जातं. तिच्या मनातून निघालेली दुःखाची हाक आणि तिच्या डोळ्यातील अश्रू हे संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी करण्याची ताकद ठेवतात. पैसा, गाडी आणि संपत्ती आज आहे तर उद्या निघून जाईल, पण घरातल्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचं हसू आणि तिचं समाधान हीच खरी आणि कायमस्वरूपी श्रीमंती असते. म्हणूनच आयुष्यात कितीही मोठे व्हा, स्वतःच्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला योग्य मान सन्मान द्या. तिच्या सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहा. घरातली स्त्री जर मनाने आनंदी आणि सुरक्षित असेल तर तुमचं आयुष्य आणि घर नेहमी हसत खेळतं, संपन्न आणि समृद्ध राहील. नंबर 5, ज्याने तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवला. आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात कोणावरही सहजासहजी विश्वास ठेवणारे लोक खूप दुर्मिळ असतात. अशा काळात जर एखाद्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त आणि डोळे झाकून आंधळा विश्वास ठेवला असेल तर प्राणांची बाजी लावून तो विश्वास जपा. विश्वासघात हा असा एक भयंकर अपराध आणि पाप आहे ज्याची भरपाई जगातील कोणताही पैसा, संपत्ती आणि मोठेपणा करू शकत नाही. बरेचदा लोक समोरच्या माणसाचा भाबडेपणा किंवा विश्वासूपणा पाहून त्याचा गैरफायदा घेतात, त्याला फसवतात आणि स्वतःला खूप हुशार आणि चालाक समजतात. पण हा त्यांचा सर्वात मोठा गैरसमज असतो. ज्या माणसाचा विश्वास तुटला आहे त्याच्या मनात झालेली वेदना, त्याच्या मनातून निघालेला सुस्कारा आणि शाप तुम्हाला आयुष्यात कधीही सुखाने जगू देणार नाही. फसवणुकीतून किंवा विश्वासघात करून मिळालेला पैसा किंवा यश हे तात्पुरते सुख देऊ शकतं, पण आयुष्यात तेच कृत्य तुमच्यासाठी सर्वात मोठं दुःख आणि पश्चाताप घेऊन येतं. कोणाचाही वापर करून फेकून देऊ नका किंवा कोणाच्या निखळ विश्वासाला तडे जाऊ देऊ नका. जर कोणी तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवत असेल तर ती देवाने तुम्हाला दिलेली एक मोठी जबाबदारी असते. त्या विश्वासाचा आदर करणं आणि तो शेवटपर्यंत जपणं हेच खऱ्या आणि चांगल्या माणसाचं लक्षण आहे. नंबर 6, भुकेलेला माणूस. कोणाचाही हक्क हिरावू नका. या जगात भुकेपेक्षा मोठं दुसरं कोणतंही दुःख, वेदना किंवा लाचारी नाही. स्वतःचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या तोंडाचा घास हिरावून घेणं किंवा दुसऱ्याचा हक्क मारून स्वतःचा फायदा करून घेणं हा जगातला सर्वात मोठा पाप, अपराध मानला जातो. जेव्हा एखादा हतबल आणि गरीब माणूस अन्नासाठी किंवा आपल्या हक्कासाठी तळमळतो किंवा तुम्ही तुमच्या ताकदीच्या, पैशाच्या किंवा चालाकीच्या जोरावर त्याचा हक्क हिरावून घेता तेव्हा त्याची आतडी आतून तळतळते. भुकेल्या आणि अन्यायाने ग्रस्त माणसाची लागलेली ही तळतळाट आणि बद्दुआ अशी असते जी माणसाची सर्व संपत्ती, मान सन्मान आणि यश एका क्षणात मातीत मिसळून टाकते. अशा माणसाला भविष्यात स्वतःच्या आयुष्यात एका अन्नाच्या कणासाठी किंवा सुखाच्या क्षणासाठी मोताद व्हावं लागतं. निसर्गाचा आणि देवाचा हा नियम आहे की जे तुम्ही इतरांना देता तेच तुमच्याकडे परत येतं. तुमच्याकडे कोणाला खायला द्यायला पैसे नसले तरी चालेल, पण स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्या हक्काचं अन्न किंवा मेहनत कधीच हिरावून घेऊ नका. शक्य असेल तर भुकेलेल्याला मदत करा. गरजू माणसाला अन्नाचा घास द्या, कारण एखाद्या भुकेलेल्या माणसाच्या पोटी दिलेला अन्नाचा घास आणि त्याच्या चेहऱ्यावरती उमगलेलं तृप्तीचं समाधान हेच तुम्हाला आयुष्यात सर्वात मोठा आशीर्वाद, शांती आणि पुण्य देऊन जातं. मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्हाला या 6 लोकांपैकी कोणाची गोष्ट सर्वात जास्त पटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.